हां चलो गुड आफ्टरनून. काय चालू होतं आपलं? मॅजिक बॉक्स घ्यायचं होतं. ठीक आहे, बघा आता काल परवापासून आपण कोडेडवाले कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे क्वेश्चन्स घेत होतो. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन जनरली मेन्समध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, जर प्रीमध्ये जर आले तर IBPS PO किंवा SBI PO सारख्या मेन्समध्ये हे येऊ शकतात. मग तिथं जे थोडेसे सोपे असतील आणि मेन्समध्ये थोडेसे हार्ड लेवल असेल. ठीक आहे, याची बेसिक लेवल आपण बघितली होती. बेसिकचे मध्ये काय केलं होतं, सिम्बॉल्स आहे त्याला डिकोड करायचं होतं आणि ते सिम्बॉल्स जे डिकोड केलेले आहेत ते क्वेश्चनमध्ये पुटअप करायचे आणि आपल्या रेग्युलर पद्धतीने आपण सॉल्व करायचे. ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत मॅजिक बॉक्स. अदरवाईज तुम्ही म्हणताल सर नेहमी 2-2, 3-3 वेळा शब्द काढताय मॅजिक बॉक्स. काय असतं मॅजिक बॉक्स? ती एक मेथड आहे, एक ट्रिक आहे. त्या ट्रिकमध्ये तुमचे जे कोडेडवाले जे क्वेश्चन आहे ना ते एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व होऊ शकतात. कमीत कमी प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुमचे मिनिमम 10 सेकंड तरी वाचणार. ठीक आहे, 10 सेकंड वाचणार आहे. आता कसं होतं, जो फेल झाला ना जनरली त्याला विचारा. ठीक आहे, त्याचा ॲनालिसिस घ्या. तो काय म्हणेल, सर एखाद दुसऱ्या मार्काने फेल झाला असेल त्या व्यक्तीला विचारा. तो काय म्हणतो, जर मी फक्त टिक केलं असतं तर मी आज बँकेत सिलेक्ट असतो. टिक केलं असतं म्हणजे तर शेवटचा क्वेश्चन जर त्याचा एक जरी क्वेश्चन बरोबर आला असता तो पास झाला असता आणि तो काय असता बँकेमध्ये सिलेक्ट असता. ठीक आहे, म्हणून म्हणतोय एक एक सेकंद आपल्याला महत्वाचा आहे आणि या ट्रिकने तुमचे कमीत कमी 10 ते 15 सेकंद आरामात वाचणार पर क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, मग आता क्वेश्चनच बघू कशा पद्धतीचे असतील. अरे PDF काढली नाही का? एकशे 51 पासून स्टार्ट आहेत ना. एक काम करू, 156 वाला क्वेश्चन घेऊ, पूर्ण दिसतोय. ठीक आहे, हा शेवटपर्यंत दिसतोय हा क्वेश्चन, मागे दिसतोय का? ठीक आहे ना. हा बघा, तरी एक झूम करू शकतो का? ठीक आहे, बघा असा आपला क्वेश्चन्स असेल. ठीक आहे, आता याला आपण बेसिक पद्धतीने कसे सॉल्व केले होते. सगळ्यात पहिले इन्स्ट्रक्शन सोडून द्या, इन्स्ट्रक्शन नेहमी वाचायची नाही, एकदाच वाचून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी कंडिशन्स दिलेले आहे. मग याचा हे जे सिम्बॉल्स आहे आपण याचा अर्थ काढून घेतला होता. ठीक आहे, आधी सुद्धा घेतला होता, आत्ता सुद्धा घ्यायचा आहे, फक्त फॉर्मॅट थोडासा चेंज करतो. ठीक आहे, आता मॅजिक बॉक्स आहे म्हणून एक बॉक्स तरी तुम्हाला दाखवून द्यायला पाहिजेत. बघा असा बॉक्स आहे. आता याच्यामध्ये आपण 5 सिम्बॉल घेतले होते. ठीक आहे, आता हे सिम्बॉल लिहिण्याची पद्धत बघा. जर ग्रेटर दॅन इथं आहे तर ग्रेटर दॅन इक्वल्स टू मी खालच्या साईडला लिहितो. ठीक आहे, ग्रेटर दॅन इक्वल्स टू खालच्या साईडला लिहितो. इकडे वरच्या साईडला लेस दॅन इक्वल्स टू आहे तर सॉरी लेस दॅन आहे तर लेस दॅन इक्वल्स टू खालच्या साईडला लिहितो आणि मध्ये काय करतो इज इक्वल टूचा सिम्बॉल देतो. ठीक आहे, आता पहिल्या वेळेस काय करत होते तुम्ही मोठ्या याच्यात बाजूला लिहून काढत होते, आता मी फक्त बॉक्समध्ये टाकला. तुम्हाला टाकायचा असला बॉक्स तर घेऊ शकता, नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे, आता आपण एक एक सिम्बॉल बघू. याचा अर्थ आता बघा, पहिला अर्थ काय डॉलरसाठी आयदर ग्रेटर ऑर इक्वल. ठीक आहे, आयदर ग्रेटर ऑर इक्वल, एकतर मोठा आहे किंवा इक्वल आहे. आता मोठा आणि इक्वल इथं कुठं दिसतोय रे बाबा, मोठा आणि इक्वल इकडे दिसतोय. ठीक आहे, मग हा जो सिम्बॉल आहे हा मी असं लिहितो, इथं कोणता होता डॉलर. ठीक आहे, याला वाटलं तर सध्याचा पेन चेंज करतो. ठीक आहे, हा कोणता आहे डॉलर. ठीक आहे,
पहिले पण तुम्ही असंच काढत होते, आता पण मी तसंच काढतोय, फक्त मी बॉक्समध्ये टाकलंय सध्या. ठीक आहे, पुढचं बघू. स्टार म्हणजे काय? आयदर स्मॉलर ऑर इक्वल, म्हणजे स्मॉलर दॅन इक्वल्स टू. ठीक आहे, कुठला राहील तो? स्मॉलर म्हणजे काय? तर लेस दॅन इक्वल्स टू. सॉरी, स्टार म्हणजे काय? तर लेस दॅन इक्वल्स टू. ठीक आहे, पुढं तिसरा बघितला @ नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर. आकाश काय होईल? नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर म्हणजे काय? इज इक्वल टू. ठीक आहे, मग याला इज इक्वल टूच्या बाजूला मी @ लिहून ठेवतो. तिसरा सिम्बॉल कोणता होता? इज इक्वल टू. ठीक आहे, पुढे पर्सेंटेज म्हणजे काय? ग्रेटर. आता हे सरळ सरळ दिलेले आहेत. ग्रेटर पर्सेंटेज दिलेला आहे तुम्हाला, तर इथे मी वरच्या साईडला लिहून ठेवतो आणि खालचा दिलेला कॉपीराइट तो सगळ्यात शेवटी येणार. बघा, लिहिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, पण तुम्ही कसं लिहिताय आणि त्याच्यानंतर फॉलो कसं करताय ते मात्र तुमचं कंटिन्युअस सेम असलं पाहिजे. ठीक आहे, मी आधी सांगत आलेलो आहे, या टाईपचे क्वेश्चन सुद्धा सेमच असतात, सोपेच असतात. फक्त याची जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहे, हे क्वेश्चन तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येतात. ठीक आहे, लिहायची गरज नाही, फक्त बघत बसा. याला आठव ना, बघ ना. ठीक आहे, झाला, सिम्बॉल काढून झाले. हे तुम्ही आधी काढत होते, आता पण काढायचे आहेत. पण आता इथून पुढे तुम्ही काय करत होते? ठीक आहे, बेसिक मध्ये जर समजा ग्रेटर दॅन इक्वल्स टू च्या जागी डॉलर दिलेला होता, त्या डॉलरच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे? ग्रेटर दॅन इक्वल्स टू या क्वेश्चन्स मध्ये टाकायचा होता. ठीक आहे, सगळे पहिले पुटअप करायचे, नंतर त्याला मर्ज करायचं, नंतर कन्क्लुजन मध्ये सुद्धा जे सिम्बॉल दिलेले आहेत त्याचा अर्थ इकडे काढलेले आहेत ते आपण तिथं पुटअप करायचे, आणि त्याच्यानंतर ते त्यांचं रिलेशन बघायचं, फॉलो होतंय का नाही होत, असं आपण करत होतो. पण आता तसं काही करायचं नाही. ठीक आहे, डायरेक्ट ओरली. बघा, या टाईपचे सिम्बॉल्स आपण समजा बुकलेटवर लिहून ठेवले, आणि असा क्वेश्चन आपल्याला कुठं दिसतोय? एक्झाम स्क्रीनवर. ठीक आहे, तुमच्या डेस्कटॉपवर दिसतोय किंवा बुकलेटमध्ये दिसतोय. ठीक आहे, याला आपण ओरलीच करणार आहे. ठीक आहे, याला ओरली करू. बघा, सगळ्यात पहिले कन्क्लुजन मध्ये काय विचारलंय? कन्क्लुजन मध्ये काय विचारलंय? एफ आणि एच मध्ये विचारलंय. ठीक आहे, आता एफ आणि एच मध्ये विचारलंय, तर एक काम करू आपण, दुसरा कन्क्लुजन पहिले घेऊ, हा सोपा दिसतोय. ठीक आहे, बघा, दुसरा वाला हा पहिल्यांदा सॉल्व्ह करू. एच आणि एन मध्ये विचारलंय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले एच आणि एनच बघायचंय. हा इथं एच आहे आणि इथं कुठं आहे? एन सगळ्यात शेवटी. आता एच आणि एन मध्ये किती सिम्बॉल्स आलेले आहेत रे? 3. 3 कोणते कोणते सिम्बॉल्स आहे? बघा, कॉपीराइट, स्टार आणि पर्सेंटेज. आपल्या बॉक्समध्ये बघा, कॉपीराइट, स्टार आणि पर्सेंटेज. ठीक आहे, बघा, कॉपीराइट, स्टार आणि पर्सेंटेज. आता बघा, कॉपीराइट, स्टार आणि पर्सेंटेज, कॉपीराइट, स्टार आणि पर्सेंटेज. मला सांगा, कॉपीराइट म्हणजे काय? लेस दॅन. पर्सेंटेज म्हणजे काय? ग्रेटर दॅन. लेस दॅन आणि ग्रेटर दॅन एकाच क्वेश्चन मध्ये आला, 2 सिम्बॉल अपोजिट आले की नाही आले? ठीक आहे, मग आन्सर काय येईल? कॅन नॉट डिटरमाइन सांगता येत नाही. म्हणजे आपण पहिलं काय करत होतो? चुकीचं द्यायचं. बघा, झालं की नाही सोपं? ठीक आहे, इथं पुटअप करायची गरज पडली का? नाही. आपण काय केलं? यांच्यामधले सिम्बॉल्स बघितले. कुठले कुठले होते आकाश? कॉपीराइट, स्टार आणि पर्सेंटेज. आता कॉपीराइट म्हणजे लेस दॅन, स्टार म्हणजे लेस दॅन इक्वल्स टू, आणि पर्सेंटेज म्हणजे काय? ग्रेटर होता. जर 2 सारखे आहेत, परंतु हा तिसरा वाला पर्सेंटेज सारखा होता का? नाही, अपोजिट आला. ठीक आहे, अपोजिट आला, म्हणून आन्सर इथं कॅन नॉट डिटरमाइन पहिल्यांदाच चूक झालं. कळलं इथपर्यंत? ठीक आहे, आता पहिला वाला कन्क्लुजन एफ आणि एच मध्ये दिलं बघा. ठीक आहे, तुम्हाला बॅकवर्ड आणि फॉरवर्ड माहिती आहे? ठीक आहे, फॉरवर्ड म्हणजे काय? समोरून पुढे जाणे. ठीक आहे, म्हणजे जर मी इथून असा गेलो तर याला म्हणतात फॉरवर्ड. ठीक आहे, आणि बॅकवर्ड म्हणजे काय? जर मागून समोर आलो, ठीक आहे, तर याला काय म्हणतात? बॅकवर्ड. ठीक आहे, आता बघा, हा एफ आणि एच दिलेला आहे. ठीक आहे, एफ आणि एच 2 एलिमेंट दिलेले आहेत. तर आपल्या स्टेटमेंटमध्ये एफ कुठे आहे? इकडे आहे. एच कुठे आहे? इकडे आहे. म्हणजे इथून मागून समोर येतोय मी, म्हणजे काय म्हणतो त्याला? बॅकवर्ड. ठीक आहे, बॅकवर्ड येतोय. अरे येतोय का नाही? ठीक आहे, मागच्या साईडने जर समोर येत असेल तर येणारं जे काही आन्सर असेल आपलं, जे काही रिलेशन असेल त्याच्या अपोजिट वाला घ्यायचं. काय घ्यायचं ते सांगतो पुढे. ठीक आहे, पण एवढं लक्ष ठेवा, जर मागच्या साईडने आपण जर समोर येत असेल किंवा बॅकवर्ड आपण येत असेल तर आन्सर काय करायचे? अपोजिट घ्यायचे. ठीक आहे, जर फॉरवर्ड गेलो, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण फॉरवर्डला गेलो होतो. ठीक आहे,
एच आणि एन मध्ये, तर एच कडून एन गेलो होतो म्हणजे समोरून मागे गेलो होतो, तेव्हा आपण रेग्युलर पद्धतीने सॉल्व्ह केला. आता इथे एकच गोष्ट लक्ष द्यायची, जर एफ पहिल्यांदा आहे पण स्टेटमेंटमध्ये एफ शेवटी आहे, शेवटून एच कडे आलो, ठीक आहे, तर काय करायचं, अपोजिट आन्सर घ्यायचं. बरोबर इथपर्यंत. आता बघा एफ आणि एच मध्ये दोन सिम्बॉल आलेले आहेत. कोणते कोणते? कॉपीराइट आणि स्टार. ठीक आहे, कॉपीराइट आणि स्टार दोनच सिम्बॉल आहे. इथं बघू कॉपीराइट आणि स्टार. कॉपीराइट आणि स्टार या दोघांमध्ये तुमचं रिलेशन म्हणजे आन्सर कोणतं यायला पाहिजे? कॉपीराइट आणि स्टार दोन मध्येच. आता याचे अर्थ सांगायचे ना आता, ठीक आहे, मग कोणतं यायला पाहिजेत? कॉपीराइट यायला पाहिजेत. पण आपण बॅकवर्ड आलो की नाही? ठीक आहे, बॅकवर्ड आलो की नाही? मग या कॉपीराइटच्या काय करायचं, आन्सर अपोजिट वाला सिम्बॉल घ्यायचा. आपला आन्सर काय पाहिजे होतं? पर्सेंटेज. इथं पर्सेंटेज आहे का बुवा? आहे. ठीक आहे, म्हणून हे काय होतं, फॉलो झालं. सोपं आहे की नाही? म्हणून म्हटलं तुम्हाला काल पण. ठीक आहे, फक्त काय करावं लागतं वैष्णवी, याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागते. ठीक आहे, या कन्सेप्ट आहे, याच्यात नवीन काही नाही आहे, फक्त बेसिक कन्सेप्टने आपण चाललोय. ठीक आहे, आता बघा, हां सांगतो मी, अजून 5-50 क्वेश्चन सांगतो, काय अडचण नाही. ठीक आहे, बघा एवढं मात्र लक्ष ठेवा, जर आपण फॉरवर्ड जात असेल तर जे आन्सर असेल तेच घ्यायचंय. ठीक आहे, जे रिलेशन असेल तेच घ्यायचंय. पण बॅकवर्ड आलो तर आन्सर काय करायचंय? अपोजिट. ठीक आहे, बॅकवर्ड आलो तर आन्सर कसं करायचंय? अपोजिट. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 157 नंबरचा क्वेश्चन बघतोय आता आपण. पहिल्यांदा बघा पी आणि के मध्ये. ठीक आहे, आता पी आणि के कुठे आहे बघा, पी इकडे आहे आणि के कुठे आहे? इकडे आहे. हां, त्याच्याही आधी आपल्याला हे बघावं लागेल, हा जो स्टेटमेंट दिलेला आहे हे मर्ज करायची गरज आहे का? ठीक आहे, इथं सध्या तरी गरज नाही आहे, मर्ज करायची गरज नाही आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही डायरेक्ट करू शकता. ठीक आहे, आता बघा पी पासून आपण कुठे येतोय? के कडे येतोय. मागून समोर येतोय, बॅकवर्ड येतोय, म्हणजे आन्सर कसं घ्यायचंय? अपोजिट. ठीक आहे, मागून समोर येतोय म्हणजे आन्सर कसं घ्यायचंय? अपोजिट. आता के आणि पी यांच्यामध्ये दोन सिम्बॉल आहेत बघा, कॉपीराइट आणि डॉलर. ठीक आहे, कोणते कोणते आहेत? कॉपीराइट आणि डॉलर. आपल्या बॉक्समध्ये बघा, हा डॉलर झाला, हा कॉपीराइट, हे ऑलरेडी एकमेकांचे अपोजिट आहेत. ठीक आहे, मग आन्सर येईल का? नाही. मग पुढं याच्या अपोजिट घ्यायची गरज आहे का? काहीच नाही. ठीक आहे, मग इथं आन्सर काय येणार? डायरेक्ट रॉंग. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट कन्क्लुजन होत नाही, फॉलो होत नाही. कळतंय का आता? ठीक आहे, आता बघा पुढे यम आणि आर मध्ये. ठीक आहे, पुढचं काय सांगितलं कन्क्लुजन? यम आणि आर मध्ये. बघा यम इथं आहे, आर कुठे आहे? समोर आहे. अगेन फॉरवर्ड बॅकवर्ड चाललोय आपण, म्हणजे आन्सर कसं घ्यायचंय? अपोजिट. जर येत असेल तर अपोजिट घ्यायचं. आता बघा यम आणि आर मध्ये जात असताना दोनच सिम्बॉल भेटले, @ आणि डॉलर. ठीक आहे, कोणते भेटले? @ आणि डॉलर. आता @ आणि डॉलर, आता इज इक्वल टू आतापर्यंत आपण काय केलेलं गेलंय? इग्नोर केलेलं आहे. ठीक आहे, इग्नोरच केलेलं ना. ठीक आहे, मग या दोघांमध्ये जर आन्सर काढायचं म्हटलं तर आन्सर कोणाला द्यावं लागेल? डॉलरला. ठीक आहे, पण पहिल्यांदाच आपण काय येत होतो? बॅकवर्ड येत होतो. ठीक आहे, मग या डॉलरच्या अपोजिट सिम्बॉल घ्यायचा आहे स्टार. इथे बघा अपोजिट कशी येतील? डॉलरच्या अपोजिट स्टार, स्टारच्या अपोजिट डॉलर. ठीक आहे, पर्सेंटेजच्या अपोजिट कॉपीराइट, कॉपीराइटच्या अपोजिट पर्सेंटेज. याच्या अपोजिट सर येतं सिंगल आहे. ठीक आहे, याच्या मागं पुढं कोण नाही, तू एकटाच आहे. ठीक आहे, मग जर हे आन्सर आलं तर तेच घ्यायचं, पुढे नाही तेच येईल, मागच्या साईड नाही तेच येईल. कळलं ना स्वप्नील? ठीक आहे, आता बघा या कन्क्लुजन मध्ये यम आणि आर मध्ये आपण बॅकवर्ड येत होतो म्हणून आन्सर घ्यायचं होतं आपल्याला अपोजिट. जर मी @ आणि डॉलर यांच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर आन्सर द्यायला पाहिजे होतं, मी डॉलर द्यायला पाहिजे होतं. पण जर मी बॅकवर्ड येतोय तर या डॉलरच्या अपोजिट आन्सर येईल. कोणतं येईल? स्टार. इथं बॉस स्टार आहे का रे? अरे ऐका, यम आणि आर मध्ये बघत होतो ना आपण, सॉरी यम आणि आर मध्ये बघत होतो, सॉरी यम आणि आर मध्ये स्टारच पाहिजे होतं, स्टार आहे. ते स्टार आहे, मग हे तर बरोबर आहे. ठीक आहे, आता हे वालं पी आणि के मध्ये जर बघितलं, आता बघा पी आणि के मध्ये इकडे पी आहे, पहिल्यांदा आपण पी आणि केच बघत होतो रे. हे काय होतं मग? पी आणि के मध्ये बघा @ डॉलर आणि कॉपीराइट. बघा @ कॉपीराइट आणि डॉलर हे एकमेकांचे अपोजिट होते, म्हणजे होत नाही. हे मला वाटतं घेतलं होतं आहे ना. हां बरं ठीक आहे, आता तिथं कंटिन्यू क्वेश्चन दिसत आहेत ना, थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. ठीक आहे, बघा पण तुम्हाला कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. ठीक आहे,
पहिलं रॉंग आहे, दुसरं राईट आहे, म्हणजे याचा आन्सर कोणतं यायला पाहिजे? बी बॉम्बे. कळतंय का हळूहळू? ठीक आहे, थोडंफार तरी कळतंय ना वैजनाथ? ठीक आहे, बघा पुढे. आता बघा इथं विचारलंय यम आणि के मध्ये. सगळ्यात पहिले यम आणि के हे मर्ज करायची गरज नाही आहे, इथपर्यंत तर मर्ज करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता बघा यम आणि के च्या मधात पर्सेंटेज आणि ॲट द रेट असे दोन सिम्बॉल आहेत. ठीक आहे, पर्सेंटेज आणि ॲट द रेट. आता इथं बघा पर्सेंटेज आणि हा ॲट द रेट या दोघांमध्ये कोणाला आन्सर द्यायला पाहिजे? कोणाला द्यायला पाहिजे? इक्वलला. इक्वल तर आपण इग्नोर करतो, सोडूनच देतो. ठीक आहे, इक्वलला द्यायचं नाही तर कोणाला द्यावं लागेल? पर्सेंटेजला. ठीक आहे, आता बघा इकडे पर्सेंटेज आहे का? आहे. आता इकडं बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड असं काही कन्सेप्ट येणार आहे का? नाही, फॉरवर्ड होतं, रेग्युलर होतं. यम आणि के मध्ये जात असताना मी सरळ सरळ जात होतो, म्हणजे आन्सर अपोजिट करायची गरज नाही. ठीक आहे, या दोघांमध्ये जर आपण बघितलं आन्सर कोण पाहिजे होतं? पर्सेंटेजच पाहिजे होतं आणि पर्सेंटेजच दिलेलं आहे. ठीक आहे, कळतंय माहेश्वरी? काय प्रॉब्लेम? ठीक आहे, नेक्स्ट आर आणि यम मध्ये बघूत. आता आर आणि यम. आर बघा पुढचं पुसून टाकतो मी. आर इकडे, यम कुठे? सगळ्यात सुरुवातीला. ठीक आहे, पण मागून समोर येतोय, बॅकवर्ड येतोय मी. बॅकवर्ड आलं तर कसं करायचं? अपोजिट. ठीक आहे, सोपन बरोबर आहे ना? बॅकवर्ड आलं तर काय करायचं आहे? अपोजिट सिम्बॉल घ्यायचं आहे. आर आणि यम यांच्यामध्ये 3 सिम्बॉल आलेले आहेत, पर्सेंटेज, कॉपीराइट आणि डॉलर. ठीक आहे, बघा पर्सेंटेज कॉपीराइट होतं का? हां आहे. नाही ना, कोणतं सॉल्व्ह करतो आपण? 158. पर्सेंटेज, ॲट द रेट आणि डॉलर. पर्सेंटेज, ॲट द रेट आणि डॉलर. आता बघा 3 सिम्बॉल आहेत, पर्सेंटेज, ॲट द रेट, डॉलर. आता याला आपण इग्नोर करतो, राहिले 2. याच्यामध्ये काय करतो? बिना चप्पलवाल्याला. म्हणजे आन्सर काय पाहिजे होतं? पर्सेंटेज पाहिजे होतं. ठीक आहे, पण आपण काय करतोय? बॅकवर्ड येतोय, मागून समोर येतोय, म्हणून आन्सर काय पाहिजे? पर्सेंटेजच्या अपोजिट काय पाहिजे होतं? कॉपीराइट. इथं कॉपीराइट आहे का? कुठे? सेकंड करतोय ना. ठीक आहे, मग आन्सर कोणतं येईल? सेकंड. ठीक आहे, दोन्ही बरोबर आहे, तर आन्सर कोणतं येतं याला? ई. कळे आता? करता येईल. ठीक आहे, तरी 159 करून घेऊ एकदा. मर्ज करायची गरज आहे का याला? नाही. ठीक आहे, मर्जिंगची गरजच नाही आहे. ठीक आहे, आता बघा आर आणि पी मध्ये विचारलंय. आर आणि पी मागून समोर येतोय. ठीक आहे, आर आणि पी यांच्यामध्ये 2च सिम्बॉल आहेत, कॉपीराइट आणि स्टार. आता कॉपीराइट आणि स्टार हे कॉपीराइट आणि स्टार यांच्यामध्ये आन्सर कोणतं देतो आपण? कॉपीराइट. पण मागच्या साईडने समोर येतोय, म्हणून या कॉपीराइटच्या काय करायचं आहे? अपोजिट सिम्बॉल. इथं काय पाहिजे? पर्सेंटेज. आहे का बा पर्सेंटेज? नाही, पहिल्यामध्ये तर नाही आहे. दुसऱ्यामध्ये के आणि डब्ल्यू मध्ये. आता बा के इथंच आहे आणि डब्ल्यू समोर आहे, म्हणजे परत एकदा बॅकवर्ड आहे. बॅकवर्ड आलं तर आन्सर कसं करायचं? अपोजिट. के आणि डब्ल्यू यांच्यामध्ये कॉपीराइट आणि डॉलर. आता डॉलर आणि कॉपीराइट हे ऑलरेडी एकमेकांचे अपोजिट आहेत, म्हणजे पुढे पाहायची गरजच नाही. हे काय झालं? रॉंग. ठीक आहे, तर इथं आन्सर कोणतं येईल? ए. बघा येतंय का नाही? हे ए नाही, दोन्ही रॉंग आहे. याचा अर्थ काय पाहिजे? ई. दोन्ही चुकीचे आहेत, याचा अर्थ काय यायला पाहिजे? डी ऑप्शन यायला पाहिजे. कळे आता? करता येईल ना? बघा फक्त बॉक्स काढायची देरी आहे. ठीक आहे, एकदा बॉक्स निघला आणि तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील, हे क्वेश्चन तुमचे 10 सेकंदाच्या वर टिकत नाही. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन 10 सेकंदाच्या वर तर सुद्धा टिकत नाही. ठीक आहे, करता येतील ना? ठीक आहे, हां 160 राहिला, मला वाटतं राहू द्या त्याला. आता याच्या पुढचा नेक्स्ट कुठला क्वेश्चन आहे? 166. एक काम करा, सध्यापुरता हाच क्वेश्चन सॉल्व करा. हे 3 क्वेश्चन सॉल्व करा, तुम्हाला 4 मिनिटाचा वेळ देतो. हां फास्ट मध्ये 3 क्वेश्चन 4 मिनिटाचा, मॅजिक बॉक्सनेच करा.
चलो टाइम्स अप. बघा याला पहिले आपण याचे सिम्बॉल्स काढून घेऊ. ठीक आहे, बॉक्स मध्ये कसं टाकायचं आहे. बघा कसं येईल. ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू आणि इज इक्वल टू. ठीक आहे, आता सिम्बॉल पुटअप करून घेऊ. पहिल्यांदा सिम्बॉल काय म्हणतोय, डेल्टा. नायदर ग्रेटर नॉर इक्वल, म्हणजे मोठा नाही आहे आणि इक्वल नाही आहे. याचा अर्थ काय होतो, छोटा आहे. ठीक आहे, मग इथं काय होणार आहे, छोटा. बा छोटा म्हणजे कोण येतो आता, डेल्टा. ठीक आहे, छोटा म्हणजे डेल्टा. नेक्स्ट मध्ये पर्सेंटेज, नायदर स्मॉलर नॉर ग्रेटर. ठीक आहे, नायदर स्मॉलर, छोटा नाही आहे आणि ग्रेटर पण नाही आहे, म्हणजे मोठा पण नाही आहे. मग कोणता असेल, इज इक्वल टू. ठीक आहे, इज इक्वल टू झाला पर्सेंटेज. स्टार म्हणजे काय, नॉट ग्रेटर दॅन, मोठा नाही आहे, बाकी अख्खं गाव आहे. ठीक आहे, मोठा नाही आहे म्हणजे लेस दॅन इक्वल्स टू, कोण झाला, स्टार. ठीक आहे, त्यानंतर काय, इज ग्रेटर दॅन. आता सरळ सरळ सांगितलंय, डॉलर म्हणजे काय, ग्रेटर दॅन. तर उरला सगळ्यात शेवटचा कॉपीराइट, तो इथंच असणार आहे. ठीक आहे, आता बॉक्स रेडी आपला. आता क्वेश्चन घ्या. बर बघा पहिल्यांदा क्वेश्चन. ठीक आहे, सगळ्यात काय बघायचंय, मर्ज करायची गरज आहे का. ठीक आहे, बिलकुल मर्ज करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता एन आणि एच मध्ये विचारलंय, तर एन कुठे आहे, इकडे आहे. एच कुठे आहे, समोर आहे. ठीक आहे, एच कडे जाताना मी बॅकवर्ड यावं लागतंय, म्हणजे आन्सर घ्यायचंय अपोजिट. ठीक आहे, या दोन सिम्बॉल मध्ये, सॉरी एलिमेंट मध्ये कोणते कोणते सिम्बॉल आहेत, स्टार आणि डेल्टा. ठीक आहे, आपल्या इकडे बघायचंय, हा झाला डेल्टा, हा झाला स्टार. दोघांमध्ये आन्सर कोणतं देणार आपण, डेल्टा. पण आपण बॅकवर्ड यायचंय, म्हणून डेल्टाच्या अपोजिट कोण पाहिजे आपल्याला आन्सर, डॉलर. ठीक आहे, इथं डॉलर हाय कर बोआ आहे, म्हणजे फॉलो. सोपं आहे की नाही. बघा काही सेकंदात आन्सर येते. बॉक्स काढल्यानंतर तुमचे 10 सेकंदात या टाईपचे क्वेश्चन आले पाहिजेत, 10 पेक्षा कमीच टायमामध्ये. ठीक आहे, दुसरं बघा, डब्ल्यू आणि एच मध्ये. आता डब्ल्यू आणि एच, आता परत एकदा बॅकवर्ड यायचंय मला. ठीक आहे, आता स्टार डेल्टा, हां स्टार डेल्टा आणि डॉलर. आता स्टार डेल्टा आणि डॉलर, डॉलर आणि डेल्टा एकमेकांचे अपोजिट आहे. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय येणार, कॅन नॉट डिटरमाइन, सांगता येत नाही, म्हणजे हे तर रॉंग येणार. ठीक आहे, झालं. इथं पहिलंच बरोबर आहे, म्हणजे आन्सर कोणतं येत आहे, ए. आलं का सगळ्यांचं. ठीक आहे, कोणी राहिलंय काय, सोडवला पण ए आलं नाही, असं कोणी आहे का. आता सांगणार बी नाही ना. ठीक आहे, आता जोडी सांगत असते. बघा पुढे एन आणि के मध्ये बघा. ठीक आहे, आता एन आणि के मध्ये जर पाहिलं तर एन इकडे आहे आणि के कुठे आहे, सुरुवातीला. तीनही सिम्बॉल आलेत बॅकवर्ड मध्ये, एन आणि के. हा एन आणि के, अच्छा इथपर्यंतच आहे. ठीक आहे, म्हणजे दोन सिम्बॉल आलेले आहेत, पर्सेंटेज आणि डेल्टा. मग आता बा हा डेल्टा आणि पर्सेंटेज दोघांमध्ये आन्सर कोणतं देणार आपण, डेल्टा. बॅकवर्ड आहे का, हो बॅकवर्ड आहे. ठीक आहे, बॅकवर्ड आहे म्हणजे डेल्टाच्या अपोजिट. डेल्टाच्या अपोजिट कोण येतो, डॉलर. मग डॉलर आहे का पहिल्यामध्ये, नाही नाही. ते असंच म्हणत होतं रे, नाही आहे. ठीक आहे, आता आर आणि एच मध्ये बघा. ठीक आहे, आता आर इथं आहे आणि एच कुठं आहे, समोर आहे. ठीक आहे, परत एकदा आपल्याला काय यावं लागेल, बॅकवर्ड. ठीक आहे, आर आणि एच मध्ये काय यावं लागेल, बॅकवर्डच यावं लागतंय. इथं दोनच सिम्बॉल आहेत, कॉपीराइट आणि पर्सेंटेज. आता कॉपीराइट इथं आहे, पर्सेंटेज कुठे आहे, मध्ये. दोघांमध्ये आन्सर कोणतं द्यायचंय, कॉपीराइट. पण आपण बॅकवर्ड येतोय. ठीक आहे, म्हणून आन्सर काय, अपोजिट. कोण पाहिजे, स्टार. इथं स्टार आहे का बुवा, नाही. ठीक आहे, म्हणजे दोन्ही रॉंग, तर आन्सर कोणतं यायला पाहिजेत, डी. आलंय आकाश. ठीक आहे, बघा पुढे आयदर ऑरचं काही घेत नाही इथे. बघा आयदर ऑर केव्हा येतं, जेव्हा दोन्ही एलिमेंट सारखे पाहिजेत. इथं एन के आहे ना आर एच आहे, तर आयदर ऑरचा संबंधच नाही. ठीक आहे, पुढे बघू. हां खालच्यामध्ये म्हणायचं होतं तुम्हाला, बरं ठीक आहे, बघू येतंय का. आता बघा जे आणि टी मध्ये. ठीक आहे, आता जे आणि टी मध्ये कसं बघायचं आहे, की जे पासून टी कडे जर मी येतोय तर बॅकवर्ड येतोय परत एकदा. ठीक आहे, कसा येतोय, बॅकवर्ड. दोनच सिम्बॉल आहेत,
कॉपीराईट आणि पर्सेंटेज. इथं कॉपीराईट कुठे आहे? हा इथं आहे. आणि पर्सेंटेज हा. दोघांमध्ये आन्सर काय पाहिजेत? कॉपीराईट. ठीक आहे. पण याच्या कसं पाहिजेत? अपोजिट, कारण आपण बॅकवर्ड येतोय. म्हणजे काय पाहिजेत? स्टार. आहे का इथं स्टार? नाहीये. ठीक आहे. पहिले तर रॉंग येईल. ठीक आहे. दुसरं जे आणि टी मध्ये पाहिलं, आता जे आणि टी मध्येच आहेत दोन्ही पण. ठीक आहे. मग इथं सुद्धा आन्सर काय पाहिजे होतं आपल्याला? स्टार. आहे का? नाही. ठीक आहे. दोन्ही नाही. पण याचा आन्सर आता चेक करताना एवढं परत एकदा क्रॉस चेक करा की हे आयदर ऑर आहे का नाही. ठीक आहे. कधी चेक करायचं आहे आयदर आहे का नाही? तर जे आणि टी किंवा टी आणि जेच असेल, एलिमेंट जर सारखे असेल तर मग आयदर ऑर कडे जाऊ शकतो. ठीक आहे. आता आयदर ऑर ची पहिली कन्सेप्ट आपली इथं फॉलो होत आहे की दोन्ही आपल्याला कसे पाहिजेत? चुकीचे पाहिजेत. ठीक आहे. दोन्ही कन्क्लुजन कसे पाहिजेत? चुकीचे पाहिजेत. आता आपला आन्सर काय आलं होतं रे? स्टार. आपल्याला आन्सर काय पाहिजे होतं? स्टार. स्टार म्हणजे काय? लेस दॅन आणि इक्वल्स टू. ठीक आहे. स्टार म्हणजे काय? लेस दॅन ऑर इक्वल्स टू असंच पाहिजे. पण इथं काय दिलं होतं? पर्सेंटेज. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे काय? इज इक्वल टू. आता दोघांमधला लेस दॅन इक्वल्स टू मधला इज इक्वल टू तर भेटला. ठीक आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यात काय म्हणतो? डेल्टा. इथं काय म्हणला? लेस दॅन पण आहे. कळलं आता? आपल्याला आन्सर काय पाहिजे होतं? स्टार पाहिजे होता. पण स्टार आहे का? नाहीये. तिथं दोन्ही कन्क्लुजन आपले चुकीचे ठरले होते. ठीक आहे. मग मी काय केलं? हा जो सिम्बॉल आहे याला फोडून उरलेले जे सिम्बॉल्स आहेत ते तिथे आहेत का एवढंच बघितलं. ठीक आहे. आता स्टार मध्ये लेस दॅन इक्वल्स टू आहे. ठीक आहे. स्टार काय होता? लेस दॅन इक्वल्स टू. मग याला मी फोडला. ठीक आहे. याला फोडला तर काय यायला पाहिजेत? लेस दॅन आणि इक्वल्स टू. म्हणजे उरलेले दोन सिम्बॉल आहेत, डेल्टा आणि पर्सेंटेज. मग इथे एकात दिलाय डेल्टा, दुसऱ्यात दिलाय पर्सेंटेज. हाय का नाही? म्हणून आन्सर काय यायला पाहिजेत? आयदर ऑर. ते काय यायला पाहिजेत? आयदर ऑर. कळलं? याचा आन्सर येतं सी. ठीक आहे. कळलं आतापर्यंत? ठीक आहे. हे झाले तिन्हीचे तिन्ही बरोबर आलेत. ठीक आहे. मग आता बा नेक्स्ट क्वेश्चन पुढे पाहू. पुढच्या पेजवर हा 166 याला मर्ज करायची गरज नाही. सॉरी, मर्ज करायची गरज आहे. आता बघा, मर्ज करायची गरज असल्यास कसं करणार? बघा इथे बा एफ नंतर आर आलेला आहे, आर नंतर एफ आहे, पण इथं पुढे डी आहे. ठीक आहे. आता बा इथे सुद्धा मर्ज करायची गरज आहे आणि इथे पण मर्ज करायची गरज आहे. आतापर्यंत जे बेसिक क्वेश्चन पाहिले होते आपण तिथं मर्ज करायची गरज नव्हती. 10 सेकंदाच्या आत क्वेश्चन येत होता. इथं थोडंसं पॅटर्न चेंज करायचं आहे. ठीक आहे. आता बघा पहिले तर आपण आपला बॉक्स तयार करून घेऊ, नंतर पुढे बघू. ठीक आहे. काय दिलेलं होतं? ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू आणि इज इक्वल टू. ठीक आहे. असा होता बॉक्स. आता सिम्बॉल पुटअप करू. हॅश म्हणजे काय? नायदर ग्रेटर नॉर इक्वल. मोठा नाहीये आणि इक्वल नाहीये म्हणजे कोणता असेल? लहान. ठीक आहे. लहान झाला हॅश. नंतर पुढे कॉपीराईट. नायदर इक्वल नॉर स्मॉलर म्हणजे कोण झाला? ग्रेटर. पर्सेंटेज म्हणजे नायदर स्मॉलर नॉर ग्रेटर. मोठा नाही छोटा नाही म्हणजे काय होणार आहे? इज इक्वल टू. ठीक आहे. इथं काय सांगितलंय? नॉट अ स्मॉलर. लहान नाही आहे म्हणजे मोठाही असू शकतो आणि इक्वलही असू शकतो. मोठा आणि इक्वल कोण होणार आहे? डॉलर. उरलेला कोण होणार आहे? ॲट द रेट. ठीक आहे. आता बघा काय काय दिलेलं आहे. आता इथं मर्ज करायची गरज नाही. ठीक आहे. आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही बेसिकना सुद्धा जाऊ शकता. या टाईपनं जर बघायचं असेल तर कसं करता येईल ते बघू आपण. झेड आणि आर मध्ये दिलंय. ठीक आहे. आता झेड आणि आर मध्ये दिलेलं आहे. बघा जर समजा ठीक आहे याला मर्ज करायचं झालं तर काय केलं असतं पोरांनो? हे एफ अलीकडून टाकला असता, आर कसा असता? पलीकडून आहे असा. समजा आता आर पलीकडून आहे आणि एफ अलीकडून आहे तर सिम्बॉल कसा होईल? उलटा होईल. अरे उलटा होईल का नाही होईल? बेसिक मध्ये पहा. समजा ए ग्रेटर दॅन बी. जर मी ग्रेट इकडे टाकला, ए इकडे टाकला आणि इकडे बी टाकला तर हा सिम्बॉल कसा होणार आहे? उलटा होणार आहे, अपोजिट होणार आहे. अरे होईल का नाही होईल? ठीक आहे.
आता बा इथं झेड आहे, इथं आर आहे, इकडून समोरून आपल्याला जायचं होतं रेग्युलर पद्धतीनं. समोरच्या साईडने, अरे बघा समोरच्या साईडने मागे जायचं होतं. आता इथे आर, ठीक आहे, आर हा पलीकडून टाकू शकतो किंवा अलीकडून टाकू शकतो. ठीक आहे. आता जर मी या आरला पलीकडून टाकला, एफला अलीकडून घेतला, तर सिम्बॉल कसा होईल? अपोजिट होईल. ठीक आहे. इथं काय होतं आधी? ॲट द रेट. आता याच्या अपोजिट काय घ्यावं लागेल आपल्याला? ॲट द रेटच्या अपोजिट, या ॲट द रेटच्या अपोजिट काय पाहिजे आपल्याला? डॉलर. आता समजा इथे आपल्याजवळ डॉलर आहे, आर पलीकडून गेलाय. आता जर आपण इथं पुटअप केला सिम्बॉल कोणता? डॉलरचा, आर कुठे गेला? पलीकडच्या साईडने गेलाय. ठीक आहे. आता बा डॉलर आणि हॅश यांच्यामध्ये कोण कॉमन दिसतं? बा हॅश आणि काय सांगितलंय? डॉलर. आता हॅश आणि डॉलर ऑलरेडी एकमेकांचे अपोजिटच आहे. आन्सर सांगता येईल का? नाही. ठीक आहे. पहिले तर झालं रॉंग. बघा विदाऊट मर्ज करताना सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे. बा फक्त मी काय केलं? सिम्बॉल अपोजिट घेतला, बस, बाकी काय नाही केलं. सिम्बॉल कसं घेतला? अपोजिट. ठीक आहे. आता पुढचा वाला डी आणि झेड मध्ये बघा. आता डी आणि झेड, आता बघा डी इथं आहे, पण तो नेक्स्ट जो स्टेटमेंट आहे त्याचं स्टार्टिंग आहे, त्याच्या अलीकडे पलीकडे काहीच नाही आहे. ठीक आहे. कारण जो तिसरा स्टेटमेंट आहे तो डी पासूनच सुरुवात होतोय. ठीक आहे. आता आरला मी अलीकडून घेतो, डीला पलीकडून टाकायचं आहे मला. ठीक आहे. आरला अलीकडून टाकायचंय, डीला पलीकडून टाकायचंय. तर या कॉपीराईटच्या सुद्धा काय घ्यावं लागेल मला? अपोजिट सिम्बॉल घ्यावं लागेल. ठीक आहे. कॉपीराईटच्या अपोजिट कोणता येणार आहे? हॅश. ठीक आहे. झालं सर, एवढ्यात होईल का रे? हा समजा आता आर अलीकडून आला, डी पलीकडून गेला, पण इथं आर आहे आणि इथं कोण आहे? एफ. मर्ज झालंय का ते प्रॉपर? नाही झालंय. आता या आरला पलीकडून टाकावं लागेल, एफला अलीकडून घ्यावं लागेल, म्हणजे या ॲट द रेटचा सुद्धा अपोजिट घ्यायचा सिम्बॉल. ठीक आहे. ॲट द रेटचा अपोजिट कोणता येईल रे? डॉलर. आता येईल डॉलर. आता बा आर आणि झेड, सॉरी कोण पाहिजे? डी. डी डी आणि झेड मागच्या साईडने समोरून येत आहे, म्हणजे अपोजिट सुद्धा आन्सर पाहिजेत. आन्सर सुद्धा अपोजिट पाहिजेत. पहिल्यांदा हॅश, डॉलर आणि हॅश यांच्यामध्ये काय येतं बा? हॅश आणि डॉलर. हॅश आणि डॉलर हे तर दोन्ही अपोजिटच येत आहेत. ते दोन्ही कसे आलेत? अपोजिट. मग याचं सुद्धा आन्सर कसं येणार आहे? रॉंग. कळ्या? मर्ज कसं करायचंय? सिम्बॉल जे आहेत ते फक्त उलटे टाकायचे. ठीक आहे. जर मर्ज करायचं असेल या टाईपमध्ये, तर जर मी एफला समोर घेतला आणि आरला जर पलीकडून टाकला, तर जो सिम्बॉल देतोय त्याच्या कसं घ्यायचे? अपोजिट वाला. कळलंय आकाश? करता येईल ना मोना? ठीक आहे. हा पुढचा बघा. आता इथे डी नंतर डीच आहे, डब्ल्यू नंतर बी आहे. ठीक आहे. पण हा डब्ल्यू जर मला अलीकडे घ्यायचा असेल, डब्ल्यू जर अलीकडे घ्यायचा असेल, तर इथं जर समजा असं डब्ल्यू लिहिलं तर ॲट द रेटच्या अपोजिट घ्यावं लागेल. ॲट द रेटच्या अपोजिट कोणता येतो? डॉलर. इथं डॉलर आणि हा बी. आता एक खालची गरज घ्यायची नाही, खालचं घ्यायची गरज नाही. आता तुम्ही फॉलो करू शकता, असं सुद्धा केलं तरी चालेल. आधीच अपोजिट करून टाकायचं आणि नंतर फॉलो केलं तरी चालेल. ठीक आहे. आता डब्ल्यू आणि आर मध्ये हा डब्ल्यू आहे, आर आहे, मागून समोर येतोय. कॉपीराईट आणि ॲट द रेट, कॉपीराईट आणि ॲट द रेट हे दोघांच्या एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणजे पहिले तर रॉंग होईल. ठीक आहे. दुसरं डी आणि बी मध्ये, आता बी इकडे आहे, डी इकडे आहे. हां हे फॉरवर्ड आहे. डी पासून जर बी कडे जायचं तर सरळ सरळ आहे. एक सिम्बॉल दिला डॉलर, दुसरा कॉपीराईट. ठीक आहे. आता बघा डॉलर आणि कॉपीराईट, हे डॉलर आणि कॉपीराईट आन्सर काय यायला पाहिजे? कॉपीराईट. ठीक आहे. फॉरवर्ड आहे म्हणजे अपोजिट घ्यायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे. मग इथं काय यायला पाहिजेत? आन्सर काय यायला पाहिजेत? कॉपीराईट. आहे का कॉपीराईट? आहे, म्हणजे हे फॉलो होत. कळलं? ठीक आहे. बघा शेवटी शेवटी थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. ठीक आहे. पण याच क्वेश्चनवर जर रिपीट 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 तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व केले तर हे एकदम सोपे वाटायला लागतात. ठीक आहे. आणि जर तुम्हाला टाइम वाचवायचा असेल तर याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व करावं लागते, करता येतील. ठीक आहे. आता बघा काल आपण होमवर्क सांगितला नव्हता, 200 ते पुढचे सांगितले होते, पण तुम्ही सॉल्व केले नाही किंवा त्याचे आपण डाऊट घेतले नाही. ठीक आहे. आणि ते पण बेसिक पद्धतीनेच केलेत. आज घरी गेल्यानंतर कमीत कमी 50 क्वेश्चन सॉल्व केले पाहिजेत तुम्ही, म्हणजे कमीत कमी 10 सेट
ठीक आहे, कुठलेही करा 151 ते 200 सॉरी 250 पर्यंत, ठीक आहे, 200 ते 250 पर्यंत कुठलेही क्वेश्चन सॉल्व करा, कमीत कमी 50 करा, जास्तीत जास्त सगळेच्या सगळे करू शकतात या मेथडने. जर याच्यात काही डाऊट आला तर उद्या परत याचे डाऊट क्लिअर करू, ठीक आहे. चलो, गुड डे, गुड बाय.